नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत. मी सौ चोरगे स्वाती आनंद. आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी कुमार भारती विषयामधील कवी सतीश काळसेकर लिखित मी वाचवतो ही 9वी कविता शिकणार आहोत. तर चला पाहूया मी वाचवतो ही कविता. सर्वप्रथम जाणून घेऊया कवी सतीश काळसेकर यांचा परिचय. सतीश काळसेकर यांचा जन्म 1943 साली झाला. मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी. इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे कविता संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. कविता लेनिनसाठी या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे संपादन त्यांनी केले आहे. तात्पर्य, मागोवा, लोकवाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनात त्यांचा सहभाग आहे. मराठीतील ज्येष्ठ कवी आणि प्रसिद्ध लेखक अशी त्यांची ख्याती आहे. त्यांच्याद्वारे लिखित वाचणाऱ्यांची रोजनिशी या निबंध संग्रहाला 2013च्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले आहे. अशा प्रकारे आपण सतीश काळसेकर यांचा परिचय सांगितला आहे आणि तो तुम्ही ऐकलेला आहे. आता त्यांच्या पुस्तकांबद्दल समोर तुमच्या दिसतंय चित्रात साक्षात हे सतीश काळसेकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. दुसरं आहे आयदान, एक सांस्कृतिक ठेवा. तिसरं आहे इंद्रियोपनिषद, सतीश काळसेकर यांनी लिहिलेलं आहे. चौथं विलंबित, चित्राच्या माध्यमातून तुम्हाला दाखवले. पाचवं आहे वाचणाऱ्यांची रोजनिशी. सहावं आपले वाङ्मय वृत्त. सातवे पायपीट. आणि शेवटचे म्हणजेच आठवे अ ब क ड ई अशा प्रकारच्या पुस्तकांचं लेखन कवी सतीश काळसेकर यांनी केलेलं आहे. आता आपण थोडंसं जे पुस्तकाचा जो काही आशय आहे तो बघूया. वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवितेतून कवीने व्यक्त केले आहे. कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचू इच्छितात. महानगरी जीवनातील अस्तित्वांच्या अवकळेचे, भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण काळसेकर यांच्या कवितेत आहे. प्रस्तुत कविता ही साधना दिवाळी अंक 2007 या मासिकेतून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमच्यासमोर ही जी कविता सतीश काळसेकर लिखित आहे त्याचं मी वाचन करत आहे. तुम्ही ऐका आणि नंतर त्याचा जो भावार्थ आहे तो सांगितला जाईल. हाकेतून हद्दपार होते आई, हाकेतून हद्दपार होते आई, हंबरायाच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. हरवत चाललाय किराणा आणि भुसार, हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गाव गाड्यासोबत मुकाट. कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली, कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली. मागच्या धगीवर रटरटणारी आमटी, राखेसहित दूरवर गेली गॅसच्या शेगडीवर. बोला चालीतून निघून चालली, बोला चालीतून निघून चालली, माझ्या आईची बोली. सुट्टीत आता खेळत नाही मुलं, विटी दांडू आणि लगोऱ्या. थांबून गेलाय त्यांचा दंगा, थांबून गेलाय त्यांचा दंगा, आट्या पाट्या आणि पिंगा. परकऱ्या मुली खेळत नाही आता, परकऱ्या मुली खेळत नाही आता, आधीचे मातीतले खेळ, आधीचे मातीतले खेळ.
पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर, बघत क्रिकेटची मॅच आणि उलगट क्राईम थ्रिलर. लिहिते आहात आता राहिले नाहीत लिहिते, शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जाता येत. मी वाचवतो माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. मी वाचवतो माझी कविता, माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. कवितेचा अर्थ जाणून घेऊया. तत्पूर्वी कवीने या कवितेत काळानुरूप बदलत चाललेल्या गोष्टींविषयी चिंतन केलं आहे. जे चांगलं आहे ते कायमस्वरूपी राहावं अशी इच्छाही व्यक्त केली आहे. काही गोष्टी बदलत्या समाजामध्ये लुप्त होऊ नये अशी इच्छा कवींनी व्यक्त केली आहे. तर जाणून घेऊया कवितेचा भावार्थ. हाकेतून हद्दपार होती आई, हमरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. कवी म्हणतात, आज इंग्रजीचा प्रभाव अधिकच झाला आहे. त्यामुळे आईची जागा मम्मी, मॉम या शब्दांनी घेतली आहे. आता आईला आई म्हणून हाक मारणे हद्दपार होत चाललेलं आहे. शहरांची ओढ लागलेली आहे. गावातील तरुण शेती न करता नोकरीचा स्वीकार करत आहे. त्यामुळे शेतीस आवश्यक असणाऱ्या जनावरांचीही गरज राहिलेली नाही. पूर्वी गाय घरात असणे संपन्नतेचं लक्षण मानलं जात होते. मात्र आता शेती नाही, परिणामी गायींची संख्या कमी होत चाललेली आहे. आता घरोघरी गायी गोट्यात हमरत नाही. म्हणजेच आई लेकरांचे संबंध मायेचे राहिलेले नाहीत असं या चरणामधून कवींना सुचवायचं आहे. पुढचं चरण. हरवत चाललंय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. कवी म्हणतात, सुपर मार्केटचं आकर्षण वाढलेलं आहे. साध्या किराणा भुसार म्हणजेच अन्नधान्याच्या वस्तू जिथे मिळतात अशा दुकानात जाणे लोक टाळू लागलेले आहेत. सुपर मार्केटमधील चकचकीतपणा, छान मांडणी यांनी लोकांना भुरळ पाडले आहे. तिथे खरेदी करणं म्हणजेच प्रतिष्ठेचं मानलं जाऊ लागल्यामुळे साध्या किराणा मालांची दुकानं आता डगमगायला आलेली आहेत. ती कमी कमी होत चाललेली आहे. पुढचे चरण. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गावगड्या सोबत मुकाट. गावगडा बदलू लागला आहे. गावगडा म्हणजे गावची जुनी जी संस्कृती आहे, तिकडचे जे व्यवहार आहेत ते आता बदलू लागलेले आहेत. या सर्वांचा मोठा फटका गावात परंपरेने व्यवसाय करणाऱ्या लोहार, कुंभार यांना बसला आहे. हाताने बनवलेल्या वस्तूंपेक्षा कारखान्यात यंत्रावर बनवलेल्या वस्तू अधिक स्वस्त मिळू लागल्या आहेत. त्यामुळे लोहार, कुंभार यांचे व्यवसाय आता बंद होत चाललेले आहेत. परिणामी या व्यवसायासाठी आवश्यक असणारी उपकरणे जसे भाता आहे, आवा आता कालबाह्य झाले आहेत. पुढची ओळ. कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली. पूर्वीच्या तांब्या पितळांच्या भांड्यांचा वापर आता लयाला गेल्यामुळे कलईची झिलई निघून गेली. पूर्वी गावोगाव तांब्यांच्या भांड्यांना कलई देण्याचं काम कामगार करत असत. पण आता तांब्यांच्या भांड्यांची जागा स्टीलच्या भांड्यांनी घेतली आहे आणि त्यामुळे कलईची झिलई करणाऱ्या कामगारांना उपजीविकेसाठी दुसरा व्यवसाय पत्करावा लागला आहे. म्हणजेच तो विस्तवासोबत निघून गेलेला आहे. पुढचं चरण. मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. या चरणातून कवींना सुचवायचं आहे,
स्वयंपाकघरात आता चुलीची जागा गॅसच्या शेगडीने घेतली आहे. संपूर्ण स्वयंपाक आता गॅसवर बनू लागलेला आहे, शिजू लागलेला आहे. त्यामुळे चुलीवर रटरटणारी शिजणारी आमटी आता राहिली नाही. चूल नाही, परिणामी लाकडाची राखही नाही. एकंदरीत सहज सोप्या गोष्टींकडे वळण्याचा लोकांचा स्वभाव झाला आहे, असे कवींना कवितेच्या या चरणामध्ये सुचवायचे आहेत. हे आपण घरातही बघतो. आज आपल्याला ज्या काही शेगड्या म्हणजेच चुली आहेत त्या दिसत नाही आहेत, तर जागोजागी गॅसच्या शेगड्या दिसत आहेत. पुढील चरण. बोला चालीतून निघून चालले माझ्या आईची बोली. आधुनिकतेमुळे शहरे एकमेकांजवळ आली आहे. त्यामुळे संस्कृतीची देवाणघेवाण होत आहे. भाषांमधील शाब्दिक देवाणघेवाणीमुळे बोलीभाषेतही बदल होत चालला आहे. त्यामुळे मातृभाषेतही बदल होत चालला आहे. मूळ मातृभाषेतील गोडवा कमी होत चाललेला आहे. मातृभाषेचा वापरही कमी कमी होत चाललेला आहे, असे या ओळीतून कवींना सुचवायचे आहे. बोलीभाषेबद्दल मी तुम्हाला आधी खूप काही सांगितलेलं आहे. पुढच्या ओळी. सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं विटी दांडी आणि लगोऱ्या. थांबून गेलाय त्यांचा दंगा, आट्या पाट्या आणि पिंगा. परकऱ्या मुली खेळत नाही आता आधीचे मातीतले खेळ. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. आधुनिकतेमुळे केवळ भौतिक गोष्टी बदललेल्या असे नाही, लहान मुलांचे आयुष्यही बदलले आहेत. नवीन पिढींच्या वागण्यातही परिवर्तन झाले आहे. मनोरंजनाच्या साधनांमुळे मैदानी खेळ आता मुलांनी कमी केले आहे. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये विटीदांडू आणि लगोऱ्यांसारखे खेळ आता खेळले जात नाहीत. म्हणजे आत्ताची मुले लगोऱ्या, विटीदांडू ज्यावेळेस शाळांना सुट्ट्या पडतात त्यावेळेस खेळताना दिसत नाहीत. मुलींनी ही आता आट्यापाट्या किंवा पिंगा अशा पारंपरिक खेळांकडे पाठ फिरवली आहे. मातीची भांडी बनवणे, किल्ला बनवणे असे सर्जनशीलतेला वाव देणारे खेळ नवीन पिढीकडून आता खेळले जात नाही. हीच खंत कवीने व्यक्त केली आहे. आता तासनतास दूरदर्शनवरील क्रिकेटची मॅच किंवा गुन्हेगारी विश्वातील ज्या मालिका आहेत त्या बघण्यात हल्लीची पिढी ही वेळ दौडत आहेत, वेळ घालवत आहे. हे ह्या ओळीतून कवींना सुचवायचं आहे. पुढचं चरण. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जात आहेत. कवींना सांगायचे आहे की लेखनाच्या बाबतीतही आता उदासीनता दिसत आहे. साहित्य लेखन, साहित्य वाचन कमी झाले आहे. ज्याप्रमाणे वारा दिसत नाही, विरून जातो, त्याचप्रमाणे तसे नवीन पुस्तक निर्मिती होऊनही ते विरून जात आहे, असे कवींना या चरणातून सांगायचे आहे. म्हणजेच तेवढं सकस लेखन जे आहे ते हल्लीच्या पिढीकडून लिहिलं जात नाही, असं या चरणातून कवींना सुचवायचं आहे. आणि शेवटच्या ओळी. मी वाचवतोय माझी कविता. कवितेचा इथे अर्थ आहे की जिने मन समृद्ध होतं. आणि माझी आई. आई सगळ्यांना माहिती आहे, प्रेम, माया, जिव्हाळा जिच्याकडून लागतो ती आई. आणि माझी बोली. बोली म्हणजे विचार व्यक्त करता येतात अशी बोली. आणि माझी भूमी, मूल्यांवर निष्ठा असते ही भूमी कवितेसोबत. या सगळ्या गोष्टी वाचवण्याचं काम कवी करत आहे. शेवटच्या चरणातून कवींच्या मनातील तळमळ दिसून येते. कवी मात्र मनापासून या सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, धडपड करीत आहेत. कवींना कविता, आई, बोली, मातृभूमी यांची जपणूक करायची आहे. लोकांच्या बदललेल्या मानसिकतेची झळ या साऱ्यांना लागू नये असे कवींना वाटते आणि म्हणून कवी त्यासाठी प्रयत्न करीत
आहे. आपणही या बदलांचे आपल्यावर केवळ सकारात्मक परिणाम होतील याचीच दक्षता घ्यायला हवी, असा सर्वसूचक संदेश ही कवीने या कवितेच्या माध्यमातून किंवा शेवटच्या चरणातून दिला आहे. अशा प्रकारे कवी नेहमी वाचवतो या कवितेत वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचं वास्तव चित्रण कवितेतून व्यक्त केलं आहे. कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचू इच्छितात. महानगराच्या जीवनाच्या अस्तित्वाच्या अवकळेचं आणि भोवतालच्या सामाजिक स्थितीचं चित्रण या कवितेतून कवीने मांडलेलं आहे. पुन्हा एकदा प्रस्तुत कविता ही साधना दिवाळी अंक 2007 या मासिकेतून घेतलेली आहे. इथे कविता संपलेली आहे. याच्या पुढे स्वाध्याय मी देते. तो सगळ्यांनी स्वाध्यायाच्या वहीत आजची दिनांक घालायची आहे आणि जो स्वाध्याय क्रमांक पुढचा आहे तो द्यायचा आहे आणि स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. धन्यवाद. कविता 9वी मी वाचवतो. सतीश काळसेकर. या कवितेचे शब्दार्थ बघूया. वाचवतो म्हणजेच बचाव करतो. मुकाट म्हणजे शांतपणे निमूट. विस्तव म्हणजे निखारे. धग म्हणजे ऊब. रटरटणारी म्हणजे शिजणारी. सहित म्हणजे सोबत, बरोबर, संगती. बोलाचाली संभाषण. बोली म्हणजे भाषा. दंगा इथे अर्थ घ्यायचा, गोंधळ, आरडाओरड. परकऱ्या म्हणजेच परकर घालणाऱ्या मुली. लिहिते हात लिखाणाचा सराव. बापुडे म्हणजे गरीब, केवलवाणी. भूमी म्हणजेच धरती. आता वाक्प्रचार आणि त्याचा जो काही अर्थ आहे तो आपण बघूया. 1. हद्दपार होणे म्हणजे सीमेबाहेर सोडणे, जीवनातून निघून जाणे. दुरावत जाणे म्हणजे लांब जाणे. दंग असणे म्हणजे गुंग असणे किंवा मग्न असणे. विरून जाणे, विरघळून जाणे, नाहीसे होणे. या कवितेमध्ये जसे शब्दार्थ आहेत, वाक्प्रचार आहेत, त्याचप्रमाणे काही टिपा म्हणजे संकल्पना आहेत, त्या बघूया. 1. हंबरणे, गाईचा आवाज. किराणा भुसार, अन्नधान्याच्या वस्तू. सुपरमार्केट, अन्नधान्य, भाजीपाला, खाण्याचे तयार पदार्थ तसेच अन्य अगणित वस्तू एका छपराखाली मिळतील असे भव्य दुकान म्हणजेच मोठमोठाले मॉल. मॉल म्हटलं की तुम्हाला ही कल्पना निश्चितच तुमच्या डोक्यात बसली असेल. लोहाराचा भाता, लोखंडी वस्तू बनवण्यासाठी लोहार वापरत असलेल्या भट्टीला वारा घालण्याचे साधन. कुंभाराचा आवा, ओल्या मातीच्या गोळ्याला मडक्यांचा आकार देण्यासाठी कुंभार वापरत असलेले लाकडी गोल चाक. गावगडा म्हणजे गावची जुनी संस्कृती, व्यवहार. कलईची झिलई, तांब्या पितळेची भांडी, कळकू नयेत म्हणून कथिलीचे तार, तापवून त्याच्या रसापासून तयार केलेला मुलामा. आईची बोली म्हणजे मातृभाषा. विटीदांडू मैदानी खेळ आहे. लाकडाची छोटी विटी असते व मोठा दांडू यांचा जुना मैदानी खेळ म्हणजेच विटीदांडू. हा मराठी मातीतील खेळणारा पारंपरिक मैदानी खेळ आहे आणि विटी आणि दांडू या साधनांच्या माध्यमातून तो होतो. लगोऱ्या, दगडाच्या चकत्या एकावर एक रचून चेंडूने फोडण्याचा जुना मैदानी खेळ. आता दगडाची जागा जी आहे ती या ठिकाणी लाकडाने घेतलेली आहे. शाळेत सुद्धा हा खेळ आहे. लाकडाच्या 7 चकत्या आहेत, 7 तुकडे आहेत, ते एकमेकांवर लावले जातात आणि चेंडूने तो फोडला जातो. पण पूर्वी दगडाचा वापर केला जात होता. पुढचा आहे तो म्हणजे आट्यापाट्या. जमिनीवर आडव्या उभ्या रेखा आखून खेळता येणारा हा सांघिक खेळ आहे. हा खेळ धाडसी आणि रोमहर्षक खेळ आहे. भारतीय मूळ असलेला हा खेळ इंदोर, हैदराबाद, पुणे या ठिकाणी खेळला जातो. नंतरचा आहे तो म्हणजेच पिंगा. मान गोल गोल फिरून
घुमण्याचा हा खेळ आहे. मुली हा खेळ खेळतात आणि शेवटचा क्राईम थ्रिलर गुन्हेगारी जीवनाचे चित्रण करणाऱ्या दूरदर्शनवरील मालिका ज्या आजकालची जी काही पिढी हाकेतून हद पार होते आई, हंबराच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. हाकेतून हद पार होते आई, हंबराच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. हरवत चाललाय किराणा भुसा, सुपर मार्केटच्या झगमगाटात लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवाज निघून चालला गावासोबत मुकाट. कलईची झिलई विस्तवात गेली, मागच्या धगीवर रटणारी आमटी. राखे सही दुरावत गेली गॅस शेगडी, बोली चालीतून निघून चालली आईची बोली. सुटीत खेळत नाही मुलं आता, विटी दांडू आणि लगोऱ्या. थांबून गेलाय त्यांचा दंगा, आट्या पाट्या आणि पिंगा. परकऱ्या मुली खेळत नाही आता, आधीचे मातीतले खेळ. पोर आता दंग असत दूरदर्शन चॅनलवर, बघत क्रिकेट मॅच. उलट क्राईम थ्रिलर, लिहिते हात राहिले नाहीत लिहिते, तसे विसरू जाता माझी कविता. लिहिते हात राहिले नाहीत लिहिते, तसे विरून जाता माझी कविता. आणि माझी आई, माझी भूमी, माझी भूमी, माझी भूमी. बघा, आत्ता आपण कविता शिकलेली आहे. मी वाचवतो. सतीश काळसेकर लिखित ही कविता आहे. आता त्याच्यावरचा स्वाध्याय तुम्हाला मी तुमच्याच पाठ्यपुस्तकातून देते. पान क्रमांक 35 काढायचं आहे आणि त्याच्यावर दिलेला जो स्वाध्याय आहे तो तुम्ही करायचा आहे. प्रश्न पहिला, कोष्टक पूर्ण करा. पूर्वीचे व्यवसाय आणि पूर्वीचे खेळ हा प्रश्न 1 तुम्ही स्वाध्यायाच्या वहीत लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 2 ही लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 ही लिहायचा आहे. आणि प्रश्न क्रमांक 4 काव्यसौंदर्य आहे. यातले कोणतेही 2 प्रश्न तुम्ही तुमच्या स्वाध्यायाच्या वहीत लिहायचे. पुन्हा एकदा सांगते, परत प्रश्न विचारायचा नाहीये. प्रश्न क्रमांक 4 यातले 3 प्रश्न आहेत आणि त्यातले कोणतेही 2 प्रश्न तुम्ही लिहायचे आहेत. स्वाध्याय क्रमांक जे तुमचे आत्तापर्यंत झालेत त्याचा पुढचा क्रमांक जो आहे तो या स्वाध्यायाला द्यायचा आहे आणि दिनांक जी आहे ती आजचीच लिहायची आहे. अशा प्रकारे ह्या कवितेवरचा स्वाध्यायही मी तुम्हाला दिलेला आहे आणि इथे संपूर्ण कविता त्याचा स्वाध्याय हा संपलेला आहे.